नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या चालू घडामोडीमधल्या पुरस्कार भाग 4 घेऊन येत आहोत. यापूर्वीच आपण राजकीय घडामोडी आणि आर्थिक घडामोडी पूर्ण केलेल्या आहेत आणि पुरस्काराचे ऑलरेडी 3 भाग आपण इथं टाकलेले आहेत. आता आपण पुरस्कार भाग 4 घेऊन येत आहोत. सगळ्यात पहिले आपण चर्चा करणार आहोत ऑस्कर पुरस्कारासंदर्भात, कारण की हा एमपीएससीचा आवडीचा पुरस्कार म्हटलं तरी चालेल. नेहमी याच्यावर प्रश्न येतो. ऑस्कर पुरस्कार बघताना आपण 2023 आणि 2024 चे म्हणजे 95 आणि 96 दोन्ही ऑस्कर पुरस्कार बघणार आहोत. का? कारण की आपल्याला 1.5 वर्षाचा करंट अफेअर करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण दोन्ही वर्षाचे करंट अफेअर बघत आहोत. तर ऑस्करला सिनेमा सृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार असं म्हटलं जातं आणि जो 95वा ऑस्कर पुरस्कार होता 2023 चा, त्याच्यामध्ये भारताला 2 ऑस्कर पुरस्कार भेटलेले आहेत. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी की आपल्याला 2 ऑस्कर पुरस्कार भेटलेले आहेत. त्यापैकी पहिला जो ऑस्कर पुरस्कार आहे तो द एलिफंट विस्पर या शॉर्ट फिल्म साठी भेटलेला आहे. बघा, हा त्याचा लोगो आहे. नेटफ्लिक्सला ही वेब सिरीज आलेली आहे. वेब सिरीज म्हणण्यापेक्षा शॉर्ट फिल्म आलेली आहे. एलिफंट विस्पर याला कशात भेटलाय? बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म श्रेणीमध्ये हा पुरस्कार भेटलेला आहे. त्याचे जे दिग्दर्शक आहेत ते कार्तिकी गोन्साल्विस या दिग्दर्शिका आहेत त्याच्या, आणि ही त्यांची पहिलीच डॉक्युमेंटरी होती. पुढे या एलिफंट विस्पर बद्दल अजून जाणून घ्यायचं म्हटलं तर शिख्या एंटरटेनमेंट यांनी त्याची निर्मिती केलेली आहे आणि याला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म मध्ये ऑस्कर भेटलेला आहे आणि असं भेटणारी ही पहिली डॉक्युमेंटरी आहे. तुम्हाला जर बघायची असेल तर ही नेटफ्लिक्सला उपलब्ध आहे. एक कुटुंब म्हणजे एक कपल, एक म्हातारा आणि म्हातारी एका हत्तीवर कसं जीव लावतात आणि त्या हत्तीचं पालन पोषण करतात आणि जेव्हा ते हत्तीला घेऊन जातात कोण, वन विभागवाले, तेव्हा त्यांची काय अवस्था होते याच्यावरती पूर्ण शॉर्ट फिल्म आहे. नक्की बघा. द एलिफंट विस्पर 95वा 2023 चा ऑस्कर पुरस्कार याला भेटलेला आहे. पुढे नाटू नाटू गाणं सगळ्यांना माहिती आहे. RRR हा जो पिक्चर आहे SS राजामौली यांचा, त्याच्यातलं हे गाणं आहे नाटू नाटू. तुम्ही हे गाणं पाहिलेलं असेल. हे 2 हिरो आहेत, रामचरण आणि इतर दुसरा हिरो आहे. तर या दोघांना म्हणजे त्या डान्स साठी नाही भेटलाय, तर या ऑफिशियल गाण्यासाठी भेटलाय. काय थीम आहे? बेस्ट ओरिजिनल सॉन्ग म्हणजे मूळ गाणं या श्रेणीमध्ये या नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार भेटलेला आहे. या श्रेणीमध्ये ऑस्कर पुरस्कार जिंकणारे भारतीय चित्रपटातले हे पहिलं गाणं आहे. हे या तेलुगू चित्रपटातलं हे गाणं आहे. याचे संगीतकार कोण आहेत? म्युझिक डायरेक्टर MS किरवाणी. नंतर याचे गीतकार आहेत चंद्र बोस. गायक आहेत काळ भैरव आणि राहुल चिपली गुंज आणि नृत्य निर्देशक म्हणजे कोरिओग्राफर आहेत प्रेम रक्षित. ही 4ही नावं लक्षात ठेवा. या नाटू नाटू गाण्याला ऑस्कर भेटलेला आहे. पुढे आता 95वा ऑस्कर पुरस्कार 2023 आणि 96वा ऑस्कर पुरस्कार 2024 म्हणजे हा एकदम रिसेंट आहे. म्हणजे आता असं म्हटलं मार्च मध्ये दिलाय असं म्हटलं तरी चालेल. आणि हा 95वा म्हणजे गेल्या वर्षीच्या मार्च मध्ये. ते 2023 आणि 24 चे पुरस्कार आहेत. सर्वात उत्कृष्ट पुरस्कार कुठला आहे 2023 चा? तर एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. हा पिक्चर बेसिकली कशावर आहे? एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. तर अमेरिकेमध्ये चीन मधले एक कपल राहून राहतंय आणि त्यांना अमेरिकेत काय काय अडचणी येतात याच्यावर तो पिक्चर आहे. आणि हा जो पिक्चर आहे 2024 चा ओपनहायमर नावाचा एक सायंटिस्ट होता. त्याला फादर ऑफ न्यूक्लिअर ॲटॉमिक बॉम्ब असं सुद्धा म्हणतात. तर त्याच्या जीवन चरित्रावर तो पिक्चर बनवलेला आहे. हा जो पिक्चर आहे ओपनहायमर, त्या पिक्चर मध्ये बेसिकली ओपनहायमरनी कशा प्रकारे अणुबॉम्ब बनवला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कशा प्रकारे आरोप लावले आणि आरोप लावल्यानंतर तो त्यातनं कसा सुटका घेऊन बाहेर निघतो. कारण की अमेरिकेत त्या काळात शीतयुद्ध चालू होतं आणि शीतयुद्धामध्ये ओपनहायमरवर असा आरोप लावला होता की तो रशिया धार्जिन्य आहे. तर त्याच्यावर हा सगळा पिक्चर आहे. पुढे सर्वोत्कृष्ट डायरेक्टर डॅनियल कॉन आणि डॅनियल शिनर हे एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या मूवीचे डायरेक्टर, यांना बेस्ट डायरेक्टर भेटलाय. आणि क्रिस्टोफर नोलन याला ओपनहायमरचे हे डायरेक्टर आहेत, यांना बेस्ट डायरेक्टर भेटलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता ब्रेंडन फ्रेझर द वेल या पिक्चरासाठी आणि इथं ओपनहायमरचे सिलियन मर्फी यांना बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड भेटलेला आहे. पुढे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फिमेल ऍक्टर तर मिशेल योह यांना एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स याच्यासाठी भेटलेला आहे. आणि इथं इमा स्टोन यांना आपल्या पूर थिंग्स या पिक्चरासाठी बेस्ट फिमेल ऍक्टर पुरस्कार भेटलेला आहे. पुढे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिल्म ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट हा जर्मनीचा मूवी आहे. ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट याच्यासाठी बेस्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार
आणि द झोन ऑफ इंटरेस्ट हा युनायटेड किंगडमचा पिक्चर आहे, याला बेस्ट आंतरराष्ट्रीय फिल्मचा पुरस्कार भेटलेला आहे. ते 2023 आणि 24चे ऑस्कर पुरस्कार मी तुलना करून तुम्हाला चार्ट दिलाय, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता हे दोन फोटो लक्षात ठेवा, हे आहेत क्रिस्टोफर नोलन आणि हे आहेत सिलियन मर्फी. इथून पुढे जे जे आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतील त्याच्यामध्ये ह्यांची दोघांची नावं तुम्हाला कन्फर्म दिसतील. क्रिस्टोफर नोलन ओपनहायमरचे डायरेक्टर आणि सिलियन मर्फी ओपनहायमरचे ऍक्टर. या दोघांना खूप पुरस्कार भेटणार आहेत. पुढे आपण जेव्हा भरपूर बाहेर इंटरनॅशनल पुरस्कार बद्दल बोलूया तेव्हा ह्यांचं नाव कुठे ना कुठे तुम्हाला आलेलं दिसेल. पुढे 96वा ऑस्कर पुरस्कार आणि 95वा ऑस्कर पुरस्कार याच्यावर आमच्या ज्ञानज्योती एज्युकेशन मार्फत एक इन्फोग्राफ्स बनवलेले आहे, ज्याच्यामध्ये तुलना केलेली आहे हे दोन पुरस्काराचं काय काय कोणाला कोणाला भेटले. तर असे जर तुम्हाला इन्फोग्राफिक्स आवडत असतील तर आमच्या ज्ञानज्योतीच्या टेलिग्राम चॅनलला लाईक किंवा म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशी इन्फोग्राफिक्स भेटत राहतील. पुढे बघूयात, ऑस्करसाठी भारताचे अधिकृत प्रवेश. म्हणजे कसं असतं, प्रत्येक देश आपला एक चित्रपट ऑस्करसाठी पाठवतो. मग भारताने कोणाकोणाला पाठवलं होतं? 2020 मध्ये जलीकट्टू नावाचा मल्याळम चित्रपट आपण पाठवला होता. 2021 मध्ये कुजंगल हा तमिळ चित्रपट, 2022 मध्ये छेल्लो शो हा गुजराती चित्रपट आणि 2023 मध्ये 2018 हा मल्याळम चित्रपट पाठवला होता. तर 2023चा आपल्याला 2018 हा चित्रपट लक्षात ठेवायचा आहे. हा बघा 2018 अमेझॉन प्राईम वर किंवा तुम्हाला सोनी लिव्ह वर बघायला भेटेल. 2018 पिक्चर मध्ये काय होतं की जेव्हा केरळमध्ये 2018 ला एक मोठं फ्लड येतं तेव्हा लोक कसं जात धर्म पंथ सगळं विसरून कसं एकमेक लोकांची मदत करतात ह्याच्यावर तो चित्रपट आहे. बघा मल्याळी चित्रपट 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या पूर परिस्थितीवर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्याचं नाव लक्षात ठेवा, ह्यूड अँथनी जोसेफ. ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेला हा चौथा मल्याळम चित्रपट आहे आणि 2018 हा 100 कोटीचा गल्ला पार करणारा पहिला मल्याळम चित्रपट आहे. आता जी मल्याळम इंडस्ट्री आहे म्हणजे केरला राज्यातली जी इंडस्ट्री आहे ती खूप छोटी आहे आणि त्याच्यामध्ये असं कोणतरी 100 कोटी कमवतोय हा पहिला चित्रपट ठरला होता. कारण की हा खूप सुंदर चित्रपट आहे, नक्की बघा. पुढे 80व्या म्हणजे 2023 चे आणि 81व्या म्हणजे 2024 चे गोल्डन ग्लोब पुरस्कार. आता हे गोल्डन ग्लोब पुरस्कार काय आहेत बघा. गोल्डन ग्लोब हा जगातील एक प्रमुख सिने म्हणजे चित्रपट संदर्भात पुरस्कार सोहळा आहे. अमेरिकेच्या हॉलिवूड मधील 93 सदस्य असलेल्या हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन या संस्थेतर्फे हा पुरस्कार अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच दूरचित्रवाणी म्हणजे मूव्ही ऍज वेल एज टीव्ही या मालिकांना गोल्डन ग्लोब पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराची सुरुवात 1944 मध्ये झाली लॉस एंजेलिस मध्ये. लॉस एंजेलिस हे अमेरिकेतलं एक ठिकाण आहे आणि ऑस्कर पुरस्कारासह गोल्डन ग्लोब चित्रपट सृष्टीतला एक मानाचा आणि लोकप्रिय आणि महत्वाचा पुरस्कार मानला जातो. म्हणजे आपण आता ऑस्कर बघितले कोणाकोणाला भेटले ते, आता आपण गोल्डन ग्लोब पुरस्कार कोणाला कोणाला भेटले ते बघणार आहोत. हे दोन श्रेणीमध्ये दिलं जातं, एक चित्रपट आणि एक टीव्ही श्रेणीमध्ये. आपण ऑस्कर पण 2 वर्षाचे डिस्कस केले, 2023 आणि 2024. हे पण आपण 2 वर्षाचे डिस्कस करत आहोत, 2023 आणि 24, कारण की आपल्याला 1.5 वर्षाचा करंट अफेअर करायचं आहे. बघा 80वे म्हणजे 2023 चे गोल्डन ग्लोब फॅबेलमॅन आणि मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे 2024 नेहमी ओपनहायमरचंच नाव येणार. पुढे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग द फैबलमॅन साठी आणि इथं कोण, क्रिस्टोफर नोलेन ओपनहायमर साठी. पुढे सर्वोत्कृष्ट चित्रपट गैर इंग्रजी भाषेतला, तर इथं कुणाला भेटला, अर्जेंटिना 1985 आणि इथं अॅनाटॉमी ऑफ अ फॉल. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्टिन बटलर एल्विस साठी, इथं ओपनहायमरचे सिलियन मर्फी साठी. पुढे अभिनेत्री केट ब्लॅचेट स्टार साठी, इथं लिली ग्लॅडस्टोन. त्यानंतर पुढे सर्वोत्कृष्ट मूळ गाणे नाटू नाटू RRR. बघा इथे 2023 मध्ये नाटू नाटू RRR ला ऑस्कर पण भेटलाय आणि गोल्डन ग्लोब पण भेटलाय. त्याच्यामुळे हे गाणं खूप महत्वाचं ठरतं. म्हणून या गाण्याचे म्युझिक डायरेक्टर, याचं बॅकग्राऊंड म्युझिक कोणी तयार केलं, याचं सिंगर आणि याचा कोरिओग्राफर सगळं तुम्हाला त्या स्लाइड मध्ये दिलंय, ते तुम्हाला पाठ करायचंय. पुढे सर्वोत्कृष्ट मूळ गाणं व्हॉट वॉज आय मेड फॉर, हे बार्बी या पिक्चरातलं गाणं आहे. बार्बी हा पिक्चर तुम्हाला माहिती असेल ओपनहायमरच्या सोबतच रिलीज झाला होता. त्या 2 पिक्चरांनी खूप चित्रपट सृष्टी गाजवली होती. पुढे सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका ड्रामा
हाऊस ऑफ द ड्रॅगन 2023 आणि 2024 सक्सेशन. ते 80वे आणि 81वे गोल्डन ग्लोब पुरस्कार आपण एका चार्ट मधनं डिस्कस केलेले आहे. आता हे गोल्डन ग्लोब झाले, त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे म्हणजे एमी पुरस्कार. एमी पुरस्कार, एमी पुरस्कार बघा आतापर्यंत आपण दोन पाहिले, ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब. हे दोन्ही म्हणजे बेसिकली चित्रपट आणि सिनेमा मोठ्या पडद्याच्या संदर्भात होत्या, परंतु एमी जे पुरस्कार आहे ते छोट्या पडद्याच्या संदर्भात आहे, म्हणजे आपले जे टीव्हीवर ज्या मालिका येतात त्याच्या संदर्भात आहे. तर एमी पुरस्कार कोणाला भेटला? एकता कपूर आणि वीर दास. एकता कपूर तुम्हाला माहिती आहे जी मध्ये जेवढे काही बेसिक सिरियल लागतात, ज्यांनी सिरियलची सुरुवात केली, जसं की आपलं ते पवित्र रिश्ता नावाचं एक सिरियल होतं, ते एकता कपूर यांचं सिरियल होतं. त्या खूप प्रसिद्ध आहेत सिरियल बनवण्यासाठी. तर त्यांना आणि वीर दास या दोन व्यक्तींना आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार भेटलेला आहे. पुढे 2020 मध्ये 48व्या सोहळ्यात एमी पुरस्कार जिंकणारी दिल्ली क्राईम ही भारतातली पहिली वेब सिरीज ठरली होती. दिल्ली क्राईम तुम्हाला माहिती आहे 2012 मध्ये जी दिल्लीमध्ये एक क्रूर घटना घडली होती त्याच्यावर ही दिल्ली क्राईम वेब सिरीज होती, आणि त्या वेब सिरीजला 2020चा एमी पुरस्कार भेटला होता. आता कोणाला भेटलाय? एकता कपूर आणि वीर दास यांना भेटलाय. तर एमी अवॉर्ड कशासाठी आहेत? छोट्या पडद्यावर तसेच माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यासाठी दिला जातो. याची संकल्पना 1948ची आहे, पण 1949ला पहिल्यांदा देण्यात आला होता. पुढे एकता कपूर बद्दल थोडंसं जाणून घेऊयात. या एकता कपूर आहेत, बघून घ्या एकदा, तुम्हाला फक्त फोटोवरनं तरी किमान लक्षात राहावं. यांचं जे प्रोडक्शन हाऊस आहे त्याला आपण म्हणतो बालाजी टेलिफिल्म्स. बालाजी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरेच मूव्ही पण ते प्रोड्यूस करतात आणि सिरियल मध्ये तर त्यांचं खूप मोठं नाव आहे. एकता कपूरला प्रतिष्ठित इंटरनॅशनल एमी डायरेक्टरेट पुरस्कार, नाव काय पुरस्काराचं? तर इंटरनॅशनल एमी डायरेक्टरेट पुरस्कारने सन्मानित केले. हा सन्मान मिळवणाऱ्या एकता कपूर या पहिल्या भारतीय महिला चित्रपट निर्माती ठरलेली आहे. पुढे डायरेक्टरेट पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजनसाठी सर्वोत्कृष्ट योगदान देणाऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला दिला जातो. किमान एवढं तरी लक्षात ठेवा की एकता कपूरला एमी इंटरनॅशनल डायरेक्टरेट पुरस्कार भेटलेला आहे. पुढे वीर दास, नेटफ्लिक्सवरील वीर दास लँडिंग या कार्यक्रमासाठी त्यांना बेस्ट कॉमेडी अवॉर्ड हा भेटलेला आहे. हा वीर दास बघा, तुम्ही ह्यांना सोशल मीडियावर पाहिलं असेल, हे वीर दास चे एक स्टँडअप होतं, देर इज टू इंडियन्स, देर इज अ टू इंडिया नावाचं एक स्टँडअप होतं, आणि ते भारतात खूप गाजलं होतं, पूर्ण जगात गाजलं होतं, आणि तेव्हा ते लाईमलाईट मध्ये आले होते. आणि त्याच्यानंतर त्यांचा नेटफ्लिक्सला एक शो आला वीरदास लँडिंग, आणि त्याच्यामुळे त्यांना काय भेटलं? बेस्ट कॉमेडी अवॉर्ड. कॉमेडी प्रकारात आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. पुढे जिम सरफ रॉकेट बॉईज मधले आणि शेफाली शाह दिल्ली क्राईम 2 हे आपापल्या कॅटेगरीमध्ये पराभूत झालेले आहेत. म्हणजे हे पण कुठेतरी नॉमिनेशन मध्ये होते, परंतु यांना पुरस्कार भेटलेला नाही. मग कोणाला भेटला? एकता कपूर आणि वीर दास यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. 3 पुरस्कार झालेले. चौथा पुरस्कार बघूयात. 76वा वार्षिक कान्स चित्रपट महोत्सव. कान्स, आता आपण ऑलरेडी जे 3 पाहिले ते अमेरिकेच्या रिलेटेड होते. आता आपण जो कान्स पाहतोय तो फ्रेंच किंवा फ्रान्सच्या रिलेटेड आहे. फ्रेंच चित्रपट अॅनाटॉमी ऑफ द फॉल, अॅनाटॉमी ऑफ अ फॉल याला पाल्म d'Or हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार भेटलेला आहे. हा चित्रपट लक्षात ठेवा, अॅनाटॉमी ऑफ अ फॉल, बऱ्याच ठिकाणी याचा उल्लेख येऊ शकतो. पुढे हा पुरस्कार जिंकणारे जस्टिन ट्रायट ही 3री महिला दिग्दर्शक ठरलेली आहे. आणि मानस पाल्म d'Or पुरस्कार मायकल डगलस आणि हॅरिसन फोर्ड यांनी प्रदान केलेला आहे. मायकल डगलस हे हॉलिवूड मधलं खूप मोठं नाव आहे. यांचा पुढे आपल्या भारताचे जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे त्याच्यात त्यांचा उल्लेख येणार आहे. बघा, हे याचं ऑफिशियल नाव काय? फेस्टिवल दी केन्स, आणि हे त्याचा लोगो आहे. तो कान्स पुरस्कार मध्ये बेस्ट चित्रपट कोणाला भेटलाय? अॅनाटॉमी ऑफ द फॉल, याला लक्षात ठेवा. पुढे ग्रॅमी पुरस्कार. आता आतापर्यंत आपण काय पाहिलं? चित्रपट सृष्टीतलं पाहिले. चित्रपट सृष्टीमध्ये पण बेसिकली मूवी आणि वेब सिरीज किंवा सिरियल्स मधले पाहिले. आता आपण संगीत क्षेत्रातला पाहिलं. ग्रॅमी जो पुरस्कार आहे त्याला संगीत क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट मोठा पुरस्कार असं म्हटलं जातं. हा संगीत क्षेत्रातला पुरस्कार आहे. कोणातर्फे दिला जातो? नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स, NARAS. हे 2023 आणि 2024 असे दोन्ही वर्षाचे मी पुरस्कार तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे.
बघा, लॅटिन अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स तर्फे स्पॅनिश पोर्तुगीज भाषांमधील रेकॉर्डिंगसाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. हे वार्षिक पुरस्कार 1958 सालातील कलाकारांच्या सन्मानासाठी सुरू केले होते. म्हणजे 1959 पासून ऑफिशियल सुरू झाले होते. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पुढे ग्रॅमी पुरस्कार 2023 आणि ग्रॅमी पुरस्कार 2024. रेकॉर्ड ऑफ द इयर, अल्बम ऑफ द इयर आणि सॉन्ग ऑफ द इयर हे तीनच लक्षात ठेवायचे आपल्याला. का? कारण की हे तीन मेन पुरस्कार आहेत. मग रेकॉर्ड ऑफ द इयर कोण आहेत? अबाउट डॅम टाइम यांना, लिझो यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर फ्लावर्स हा पुरस्कार कोणाला भेटलाय? माइल्स सायरस यांना भेटलेला आहे. किमान 2024 तरी लक्षात ठेवा. खूप कठीण ब्रिटिश नाव आहेत, परंतु ट्राय करायला लक्षात ठेवायचं. रेकॉर्ड ऑफ द इयर फ्लावर्स ह्याला माइल्स सायरस याला भेटलेला आहे. पुढे अल्बम ऑफ द इयर हॅरीज हाऊस, हा हॅरी स्टाईल यांचा हॅरीज हाऊस हा अल्बम आहे, त्याला अल्बम ऑफ द इयर पुरस्कार भेटला 2023चा. आज 2024चा मिड नाईट या अल्बम साठी टायलर शिफ्टला भेटलाय. टायलर शिफ्ट यांचं नाव लक्षात ठेवा, कारण की 2023च्या त्या पर्सन ऑफ द इयर आहे. तर टायलर शिफ्ट झालं. पुढे सॉन्ग ऑफ द इयर जस्ट लाईक ट्रेट या बेनी राईट यांचं हे सॉन्ग होतं. आणि व्हॉट वॉज आय मेड फॉर हा बिली इलिस याचं हे सॉन्ग आहे. यांना 2024चा सॉन्ग ऑफ द इयर भेटलाय. हा चार्ट बघा, हा चार्ट 3 ते 4 वेळा वाचा, तुम्हाला आपोआप लक्षात राहून जाईल. 4 पर्याय बघून तुम्हाला येऊन जाईल. पुढे भारतीय रिकी केज यांना 3रा ग्रॅमी पुरस्कार. आता बघा, हे आहेत रिकी केज यांना 3 ग्रॅमी पुरस्कार आतापर्यंत भेटलेले आहेत. भारतीय संगीतकार आणि निर्माते रिकी केज यांनी त्यांच्या कारकिर्दीतला 3रा ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे. कशासाठी? डिवाइन टाइट या अल्बमला सर्वोत्कृष्ट एमर्जिंग ऑडिओ अल्बम श्रेणीमध्ये त्यांना नामांकन भेटलेलं आहे. काय नाव आहे? डिवाइन टाइट. पुढे याआधी केज यांना 2022 मध्ये डिवाइन टाइट साठी सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार भेटला होता. आणि 2015 मध्ये विंग्स ऑफ संसारा याच्यासाठी सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम साठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार भेटला होता. त्यामुळे रिकी केज यांचं नाव लक्षात ठेवा. पुढे ग्रॅमी पुरस्कार 2024 साठी नामांकन. आपण आधी 2023 चे पाहिले, हे बघा हे 2023 चे. आता आपण 2024 चे पाहणार आहोत. तर भारतीय गायिका आणि गीतकार फाल्गुनी शाह यांना ग्रॅमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स कॅटेगरीमध्ये अबंडन्स इन मिलेट्स या गाण्यासाठी नामांकन मिळालं होतं. आणि ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी पहिली दक्षिण आशियाई महिला सुद्धा त्या आहेत. का? कारण की 2022 मध्ये फाल्गुनी शाहने सर्वोत्कृष्ट बाल संगीत अल्बम अ कलरफुल वर्ल्ड साठी ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता. म्हणजे बेसिकली काय, या स्लाइडचं कन्क्लुजन काय की 2024 मध्ये त्यांना नामांकन मिळालं, पण ते जिंकल्या नाहीयेत. आणि 2022 मध्ये ऑलरेडी त्या ग्रॅमी पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या दक्षिण आशियाई महिला ठरलेल्या आहेत. का? कारण की त्यांचा द अ कलरफुल वर्ल्ड नावाचा एक अल्बम होता, त्याच्यासाठी त्यांना 2022 मध्ये ऑलरेडी ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे. फाल्गुनी शाह या आहेत, त्यांना 2022चा ग्रॅमी पुरस्कार आहे. पुढे अजून भारतीय कोण कोण आहेत ज्यांना ग्रॅमी पुरस्कार भेटलाय? तर बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार 2024 ह्या शक्ती नामक भारतीय फ्युजन बँडला भेटलेला आहे. त्यांचं एक अल्बम आहे दिस मोमेंट नावाचा. बघा, आपण कशी चर्चा करतोय तर ग्रॅमी पुरस्काराची. कोणाला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार भेटलेला आहे? शक्ती नामक बँडला भेटलाय, त्यांच्या दिस मुवमेंट या अल्बमसाठी. मग दिस मुवमेंट या अल्बमसाठी आणि शक्ती नामक ब्रँड मध्ये कोण कोण आहेत? तर तबला वादक जाकीर हुसेन आहेत, संगीतकार आणि गायक शंकर महादेवन आहेत. पुढे गिटार वादक जॉन मॅक्लॉफ्लिन आहेत. पुढे ताल वादक व्ही सेल्व्या गणेश आहेत आणि व्हायोलिन वादक गणेश राजगोपालन आहेत. हे सगळे कलाकार कोण आहेत? कुठल्या बँड मध्ये? शक्ती नामक बँड मध्ये. तर हे बघा, हे जाकीर हुसेन आणि हे शंकर महादेवन. बाकी हे लोकल लोक आहेत, परंतु ह्या दोघांना आपण व्यवस्थित ओळखतो. पुढे बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स पुरस्कार तर जाकीर हुसेन आणि राकेश चौरसिया या दोघांना भेटलाय. कुठल्या गाण्यासाठी? पस्तो गाण्यासाठी. या गाण्यामध्ये तबलावादक जाकीर हुसेन होते, बासरीवादक राकेश चौरसिया होते, अमेरिकन बँजो वादक बेला फ्लेक होते आणि अमेरिकन बेसिस्ट एडगर मेयर होते. बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स पुरस्कार. पुन्हा
बेस्ट कंटेम्पररी इन्स्ट्रुमेंटल अल्बम पुन्हा झाकीर हुसेन आणि राकेश चौरसिया ॲज वी स्पीक या अल्बमसाठी. म्हणजे झाकीर हुसेन यांना किती पुरस्कार भेटले? 3 पुरस्कार भेटलेले आहेत. पुढे 76वे आणि 77वे बाफ्टा पुरस्कार. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? तर आतापर्यंत आपण अमेरिकेचे पुरस्कार पाहिले, फ्रान्सचे पुरस्कार पाहिले, त्यानंतर अमेरिकेच्या म्युझिकचे पुरस्कार पाहिले. आता आपण काय पाहणार? ब्रिटिश अकॅडमी टेलिव्हिजन अवॉर्ड. ठीक आहे. तर ब्रिटिश अकॅडमी टेलिव्हिजन अवॉर्ड 76वे बाफ्टा पुरस्कार आणि 77वे बाफ्टा पुरस्कार. सर्वोत्कृष्ट चित्रपट ऑन क्लाइव्ह ऑन द वेस्टर्न फ्रंट. आणि इथं कोण असणार? साहजिक ओपनहायमर. मी तुम्हाला ऑलरेडी बोललो सगळीकडे ओपनहायमरच आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्टिन बटलर एल्विस साठी आणि इथं सिलियन मर्फी ओपनहायमर साठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री केट ब्लॅचेट टार साठी आणि इथे इमा स्टोन पूर थिंग साठी. पुढे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक एडवर्ड बर्जर ऑल क्लाइव्ह ऑन द वेस्टर्न फ्रंट आणि इथं क्रिस्टोफर नोलन ओपनहायमर साठी. जे ऑस्कर आहे ते सगळ्यांचे सगळे बाफ्टा आहेत 2024 चे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023चा. याची स्थापना कधी झाली? 1952 झाली आणि आता 54वी आवृत्ती सुरू आहे. याचं ठिकाण कुठलं आहे? यावर्षीचं गोवा आणि 2004 पासून नेहमी गोव्यातच आयोजन केलं जातं. याचे आयोजक कोण आहेत? राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा. नंतर आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्ष होते शेखर कपूर. उद्घाटनाचा चित्रपट होता कॅचिंग डस्ट, दिग्दर्शक स्टुअर्ट गॅस. आणि जो एंड झाला, तो समारोप झाला तेव्हा चित्रपट होता द फेदर वेट. याचे दिग्दर्शक होते रोबोट कोलो डॅनी. आता हे सगळं का लक्षात ठेवायचं? कारण की हे सगळं आपल्या भारताचं फिल्म फेस्टिवल आहे. मग याच्यात बरेच पुरस्कार दिलेत. आता या पुरस्कारांना मी माझ्या म्हणजे काय म्हणतात PYQच्या अवेअरनेस नुसार किंवा माझ्या PYQच्या समजनुसार कलर केलेला आहे. जर हिरवा कलर असेल तर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट PY, म्हणजे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. जर ब्लू कलर असेल तर थोडंसं कमी महत्व दिलं तरी चालेल. तर बघा, सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार, प्रसिद्ध हॉलिवूड स्टार मायकल डग्लस, मी बोललो बघा यांचं नाव पुन्हा येऊ तर, यांना चित्रपट सृष्टीतल्या असामान्य योगदानासाठी सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. वन फ्ल्यू ओव्हर द कन्फ्यूज नेस्ट, ते कन्फ्यूज पाहिजे. वन फ्ल्यू ओव्हर द कन्फ्यूज नेस्ट हा त्यांचा 1975चा जो चित्रपट होता त्याच्यासाठी त्यांना पहिल्यांदा ऑस्कर भेटला होता. कोणाला? मायकल डग्लस यांना. पुढे अभिनेत्री माधुरी दीक्षितला भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष सन्मान, इंग्लिशमध्ये नाव लक्षात ठेवा, स्पेशल रिकॉग्नायझेशन फॉर द कॉन्ट्रीब्युशन ऑफ भारतीय सिनेमा, याच्यासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला. आणि कसं असतं, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये काही चित्रपट दाखवले जातात. त्यात मराठीतले 3 चित्रपट दाखवले, त्यांची नावं लक्षात ठेवा, गिरकी, बटरफ्लाय आणि ग्लोबल आडगाव. ठीक आहे, हे 3 चित्रपट लक्षात ठेवा. पुढे इफ्फी पुरस्कार 2023, उत्कृष्ट चित्रपट सुवर्ण मयूर किंवा गोल्डन पीकॉक कोणाला भेटलाय? तर एंडलेस बॉर्डर हा इराणचा चित्रपट आहे आणि याचे दिग्दर्शक आहेत अब्बास अमिनी. यांचं नाव लक्षात ठेवा. एंडलेस बॉर्डरला गोल्डन पीकॉक किंवा सुवर्ण मयूर इफ्फी मध्ये भेटलेला आहे. 2023 चे हे पुरस्कार आहे. जेव्हा 2024 असेल तेव्हा मोस्ट प्रोबॅबली ओपनहायमरला भेटू शकतात. पुढे उत्कृष्ट अभिनेता पौरिया रहिमी सॅम, एंडलेस बॉर्डरचे जे मेन हिरो आहेत पौरिया रहिमी सॅम यांना बेस्ट ऍक्टरचा भेटलाय. बेस्ट ऍक्ट्रेस मेलाती थिअरी, पार्टी ऑफ फूल्स. त्यानंतर उत्कृष्ट दिग्दर्शक स्टीफन कोमदारेव, हे बल्गेरियाचे आहेत, यांना उत्कृष्ट डायरेक्टर भेटलाय. मग विशेष ज्युरी पुरस्कार कांताराला भेटलाय. कांतारा आपल्याला माहिती आहे कन्नड पिक्चर आहे. ऋषभ शेट्टी हे त्याचे डायरेक्टर आहेत. पुढे सर्वोत्कृष्ट OTT वेब सिरीज पंचायत सीझन 2, दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा. पुढे ICFT युनेस्को गांधी मेडल चित्रपटासाठी. आणि सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट वेन द सीडलिंग्स ग्रो, दिग्दर्शक रेगर आझाद काया. आता एवढे मी पुरस्कार सांगितले आणि एवढे चित्रपट, एवढी नावं तुम्हाला लक्षात कशी राहणार? तर हा व्हिडिओ 2 ते 3 वेळा बघा. तुम्हाला 4 पर्याय बघून आपोआप सगळं लक्षात राहून जाईल. पुढे जसं हॉलिवूडचे चित्रपट असतात ज्याला आपण आंतरराष्ट्रीय नावं देतो, तसं भारताचे पण एक पुरस्कार आहे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 आणि 2024. हे काय करता आपण?
ते आपण याला आंतरराष्ट्रीय पटलावर आणण्याचा प्रयत्न करतोय. दादासाहेब फाळके पुरस्कार जसं हॉलिवूडवाले करतात ते त्यांच्याकडे पुरस्कार देतात, पण त्याची चर्चा पूर्ण जगात होते, तसं आपण करतोय. तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे हे दरवर्षी पुरस्कार प्रदान केले जातात. म्हणजे 2023 आणि हे 2024 2023चा सर्वोत्कृष्ट पुरस्कार काश्मीर फाईल्स, 2024चा जवान. फिल्म ऑफ द इयर RRR सलार भाग 1. सर्वोत्कृष्ट डायरेक्टर आर बल्की चूपसाठी आणि संदीप रेड्डी वांगा ॲनिमल पिक्चरसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर कपूर ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी, इथं शाहरुख खान जवान चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट गंगूबाई काठियावाडीसाठी, इथं राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी. अभिनेता समीक्षक म्हणजे क्रिटिक्स, जे एक गट असतो जो फक्त क्रिटिकली अनालाइज करून तो चित्रपटाबद्दल बोलतो, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक किंवा क्रिटिक्सद्वारे वरुण धवन भेडियासाठी, इथं विकी कौशल सॅम बहादूरसाठी. इथं अभिनेत्री समीक्षक विद्या बालन जलसासाठी, करीना कपूर जाने जानसाठी. पुढे सर्वोत्कृष्ट खलनायक दरकीर सलमान हा चूप चित्रपटासाठी आहे, आणि इथं बॉबी देओल ॲनिमलसाठी आहे. आणि इथं बघा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म कोण आहे, इथं ओपनहायमरला देण्यात आलेलं आहे, इथं अजून कोणाला दिलं नव्हतं, त्यामुळे लक्षात ठेवा. पुढे 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. खूप 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 जास्त इम्पॉर्टंट का, कारण की ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत. तर सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म किंवा चित्रपट याला सुवर्ण कमळ भेटणार आहे आणि 2.5 लाख रुपये भेटणार आहे. तर रॉकेटरी द नंबी इफेक्ट हा जो चित्रपट आहे, आर माधवन याचे डायरेक्टर आहे, याला काय भेटले, बेस्ट मूव्ही भेटलेला आहे. पुढे सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा जो फिल्म आहे ना, सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म हा पूर्ण सगळ्या भाषेमध्ये आहे, परंतु फक्त हिंदी बद्दल बोलायचं झालं तर सरदार उद्धम हे दिग्दर्शक आहेत सुजीत सरकार, जे आपले उद्धम सिंग होते त्यांच्या त्या जीवन चरित्रावर हा चित्रपट आहे. पुढे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकदा काय झालं, दिग्दर्शक सलील कुलकर्णी. पुढे उत्तम मनोरंजन देणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट RRR तेलुगू, दिग्दर्शक SS राजामौली. पुढे राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्कार, द काश्मीर फाईल याचे दिग्दर्शक आहेत विवेक अग्निहोत्री. पुढे सामाजिक समस्यांवर सर्वोत्कृष्ट चित्रपट अनुनाद द रेझोनन्स हा आसामी चित्रपट आहे, याचे दिग्दर्शक आहेत रीमा बोराह. पुढे सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट गांधी आणि कंपनी हा गुजराती चित्रपट आहे. पुढे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुवर्ण कमळ निखिल महाजन गोदावरी. बघा हा मराठी चित्रपट आहे गोदावरी, त्याचे जे डायरेक्टर आहेत निखिल महाजन यांना बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड भेटलाय, राष्ट्रीय पुरस्कार भेटलाय, त्यामुळे खूप महत्वाचं ठरतं. पुढे सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन पुष्पा द राईस, याचाच पुष्पा 2 पण येतोय आता. पुढे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट गंगूबाई काठियावाडी आणि कृती सेनन यांना मिमी या चित्रपटासाठी. पुढे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पंकज त्रिपाठी मिमीसाठी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी द काश्मीर फाईलसाठी. सगळे चित्रपटाचे पुरस्कार महत्वाचे आहेत. पुढे सर्वोत्कृष्ट बाल कलाकार भाविन रबारी छिल्लो शो. पुढे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक काला भैरव कोमुराम धिबडो RR चित्रपटाचं. पुढे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका तर श्रेया घोषाल मायावा चयावा इराविन निजालसाठी. पुढे सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक गाणी देवी श्री प्रसाद पुष्पा द राईस साठी. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणजे म्युझिक डायरेक्टर पार्श्वसंगीत MS किरवानी RR साठी. MS किरवानी तेच आहे ज्यांनी नाटू नाटू गाण्यासंदर्भात त्यांचा उल्लेख आला होता. पुढे सर्वोत्कृष्ट गीत चंद्रबोस धाम 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 कोंडा पोलम साठी. पुढे नॉन फीचर फिल्म आणि नॉन फीचर फिल्म मध्ये काय फरक आहे, तर जे नॉन फीचर फिल्म असतात त्या फक्त आणि फक्त पुरस्कार संदर्भात किंवा एखाद्या काय म्हणतात अवॉर्ड शो मध्ये दाखवण्यापुरते असतात, किंवा ते फक्त पुरस्कारासाठी बनवलेले असतात. ज्या सिनेमागृहात रिलीज केल्या जात नाही त्या म्हणजे नॉन फीचर फिल्म. सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म कुठली आहे, एक खास गाव, दिग्दर्शक सृष्टी लखेरा. ते सगळे सगळे हे राष्ट्रीय पुरस्कार आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवणं भाग आहे. बाकी सगळं विसरून गेलं तरी चालेल, परंतु ऑस्कर आणि राष्ट्रीय पुरस्कार तरी किमान लक्षात ठेवा. दादासाहेब फाळके पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना 2021 चे दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार भेटलेला आहे. आता हा जो दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार आहे तो राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा एक भाग आहे. जो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आपण याच्या आधी डिस्कस केले त्याचाच एक भाग म्हणजे काय, दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार.
बघा झालं असं होतं की 1913 मध्ये भारताचा पहिला चित्रपट आला होता. कुठला? राजा हरिश्चंद्रची फॅक्टरी. ठीक आहे. आणि भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण? दादासाहेब फाळके उर्फ धोंडीराज गोविंद फाळके हे त्याचे काय होते? डायरेक्टर होते. त्याच्या नावावरून हा पुरस्कार बनवलेला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत वाढ आणि विकासासाठी उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो आणि याची सुरुवात 1969 ला केलेली आहे. याच्यात काय दिलं जातं? सुवर्ण कमळ, पदक, शाल आणि 10 लाख रुपये बक्षीस दिलं जातं. वहिदा रहमान कोण आहेत? बघा, या वहिदा रहमान आहेत. यांचं तुम्ही बऱ्याच वेळा मीडियामध्ये पाहिलं असेल. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या 8व्या महिला आहेत. 3 फेब्रुवारी 1938 ला चेन्नईला त्यांचा जन्म झाला आणि पुढे पहिला चित्रपट रोजुलू मराई आणि जयसिंहा हा तेलुगू चित्रपट त्यांनी 1955 मध्ये पहिल्यांदा केला. नंतर पहिला हिंदी चित्रपट CID 1956 मध्ये त्यांनी केला होता आणि त्यांना बरेच पुरस्कार भेटले. त्याच्यामध्ये बघा कुठले कुठले आहेत? पद्मश्री 1972, पद्मभूषण 2011, मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय किशोर कुमार सन्मान 2020, फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार 1994, आयफा जीवन गौरव पुरस्कार 2001, NTR राष्ट्रीय पुरस्कार 2006, दादासाहेब फाळके पुरस्कार 2021. त्याच्यानंतर त्यांना रेश्मा आणि शेरा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार भेटला 1971 ला. गाईड चित्रपटासाठी आणि नीलकमल चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे 2 फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा भेटलेले आहेत. भरपूर आहे त्यांच्याबद्दल, पण सध्या जितकं मी स्लाइडला दिले तेवढं तरी किमान लक्षात ठेवा. पुढे आत्मचरित्र कन्व्हर्जन विथ वहिदा रहमान. ऍक्च्युली कन्व्हर्जन नाहीये, ते कन्व्हर्सेशन आहे. कन्व्हर्सेशन विथ वहिदा रहमान. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी ते त्यांचं आत्मचरित्र लिहिलंय आहे. आणि भरतनाट्यम या नृत्य प्रकारात त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेले आहे. हे जे आपण दादासाहेब फाळके पुरस्कार बघितले त्याच्यामध्ये पहिल्यांदा कोणाला दिला होता? देविका राणी यांना 1969 मध्ये पहिल्यांदा दिला होता. 2021 मध्ये वहिदा रहमान, 2020 मध्ये आशा पारेख, 2019 मध्ये रजनीकांत आणि 2018 मध्ये अमिताभ बच्चन यांना सगळ्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार भेटलेला आहे. तर हा आपला ऑस्कर पासून तर दादासाहेब फाळके पुरस्कारचा जो व्हिडिओ होता तो तुम्हाला आवडला असेल असं मी गृहीत धरतो आणि हा आपला पुरस्कार भाग 4 इथं पूर्ण होतोय. तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा. ठीक आहे. थँक्यू.